पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्याला होतात, तर अशा वातावरणामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण हे पौष्टिक लाडू आज बनवणार आहोत. चला तर मग या लाडवांमध्ये मी किती प्रमाणात कोणते कोणते साहित्य घातले आहे ते आपण पाहूया. तर येथे मी 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत, 50 ग्रॅम काजू आणि 50 ग्रॅम खाण्याचा डिंक घेतला आहे. 20 ग्रॅम अळीव घेतले आहेत. अळीव तुम्हाला जास्त हवे असतील तर जास्तही घालू शकता. अर्धा किलो मी येथे खोबरे घेतले आहे, तर खोबऱ्याचे तुकडे किंवा तुम्ही खिसही करून घेऊ शकता. जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. अर्धा किलो खारीक येथे स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. खारीक स्वच्छ धुवून आपल्याला ती कोरडी करायची आणि त्यानंतरच तुकडे करायचे. येथे कढईमध्ये आपण साजूक तूप घेऊयात. तर तूप मी येथे 4 ते 5 चमचे घेत आहे. साजूक तुपाचाच वापर करावा. तूप चांगलं आपण मेल्ट होऊ देऊयात आणि त्यामध्ये आपल्याला हा डिंक असा थोडं थोडं टाकून चांगला तळून घ्यायचा आहे. बारीक गॅसवरच आपण हा डिंक चांगला तळून घ्यायचा आहे. थोड्या वेळातच येथे पाहू शकता डिंक आपला चांगला फुलत आलेला आहे. अशा पद्धतीने आपण सर्व डिंक असा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. एवढ्याच तुपामध्ये आपण हे लाडू करणार आहोत. फार काही तूप या लाडवांना लागत नाही, पण खाण्यास खूप पौष्टिक असतात आणि करायलाही अगदी सोपे आहेत. डिंकामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांसाठी खूप चांगला असतो. त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण येथे काजू आणि बदाम चांगले बारीक गॅसवर भाजून घेऊयात. काजू बदाममध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि तुपामध्ये काजू बदाम भाजल्यामुळे लाडवांना टेस्टही खूप छान येते. येथे सर्व डिंक आपण तळून घेतलेला आहे. बारीक गॅसवर आपण काजू आणि बदाम दोन्हीही भाजून घेऊया चांगले तुपामध्ये. त्यानंतर आपण असं झाऱ्याने टॅप करून काढून घेऊयात, म्हणजे तूप जास्त येणार नाही झाऱ्यामध्ये. सर्व काजू आणि बदाम येथे आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला याच तुपामध्ये खारकेचे तुकडेही भाजून घ्यायचे आहे. यामध्ये मी येथे काळ्या खारकेचा वापर केलेला आहे. तुम्ही हवं तर पिवळी खारीकही वापरू शकता. खारकेमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांसाठी खारीक खाल्लेले खूप चांगले असते. तर येथे सर्व खारीक आपण तुपामध्ये भाजून काढून घेऊयात. हे सर्व साहित्य भाजल्यानंतर एकत्र आपल्याला करायचं आहे. आता येथे आपण खोबरेही भाजून घेऊया. तुम्हाला हवं तर सर्व खोबऱ्याचा तुम्ही किस करू शकता किंवा तुकडे करून घेऊ शकता. तर येथे खोबरं आपल्याला मंद आचेवर चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्वचेसाठी खोबरं खाल्लेलं खूप चांगलं असतं. या दिवसांमध्ये शरीराला जो कोरडेपणा आलेला असतो त्यासाठी खोबरं चांगलं असतं, गुणकारी असतं. येथे अळीवही आपण भाजून घेऊयात. अळीव हाडांसाठी खूप चांगले असतात, त्यामुळे तुम्हाला जर थोडे जास्त हवे असतील किंवा बाळंतणीसाठी हे लाडू करायचे असतील तर थोडे तुम्ही जास्तही वापरू शकता. येथे आपण आता गूळ फोडून घेऊयात. गुळामध्ये पण आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरासाठी चांगला असतो. साखरेच्या ऐवजी आपण येथे गुळाचा वापर करणार आहोत. तर जवळपास मी येथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य आपण एकत्रित चांगलं करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडं थोडं घेऊन चांगलं बारीक फिरवून घेऊया. बाळंतिणीसाठी हे लाडू करायचे असतील तर यामध्ये तुम्ही मेथ्या घालू शकता आणि अळीवाचे प्रमाणही वाढवू शकता. येथे सर्व साहित्य आपण अशा पद्धतीने आता बारीक करून घेतलेले आहे. इथे पाहू शकता. हे सर्व साहित्य मिक्सरला असं बारीक करून घेतल्यानंतर 1 चमचा मी येथे सुंठ आणि विलायची पावडर घालत आहे. यामुळे चवही खूप छान लागते आणि सुंठ पण या दिवसांमध्ये खाल्लेली चांगली असते. तर पावडर घातल्यानंतर आपण असं मिक्स करून घेऊयात, चांगलं एकजीव करून घेऊयात आणि याचे लाडू बनवून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हे लाडू बनवू शकता. परत यामध्ये काही तूप टाकायची गरज नाही, कारण यामध्ये आपण अर्धा किलो खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतंच, त्यामुळे हे लाडू लवकर असे वळले जातात. तर तुम्ही पण या दिवसांमध्ये असे हे पौष्टिक लाडू नक्की करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू आवडतील आणि सर्वांच्या आरोग्यासाठीही हे चांगले असतात. दिवसातनं 1 किंवा 2 लाडू तुम्ही खाऊ शकता. तर हे लाडू तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा. योग्य प्रमाणात आपण हे साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादं साहित्य कमी जास्तही घेऊ शकता. बाळंतिणीसाठीही हे लाडू खूप चांगले असतात. मग कशी वाटली आज तुम्हाला ही लाडूंची रेसिपी?
आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. रेसिपी भरपूर जणांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. त्यामुळे तुम्हाला अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.